लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित
शरद महाराज जाधव शिंगलच म्हणा पहिलं चला
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी कीर्तनार्थी सेवेकरता घेतला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा चार चरणाचा दिडक्या चालीचा नित्यनेमाच्या वारकऱ्यांचा तोंडपाठ तिथे मी त्याला हजार असणाऱ्यांचा कानपाठ आणि वारकरी संप्रदायामध्ये या अभंगाला अनन्य साधारण महत्व आहे. अभंग तुकोबरायाचा आहे आणि सेवेचं निमित्त आहे. आज या ठिकाणी हा हरिनाम चिंतनाचा ओघ आहे. आज या काळे पाटील परिवारामध्ये अखंड सौभाग्यवती भव वैकुंठवासी सौभाग्यवती मंगल प्रमोद काळे या आई साहेबांना आज देहरोपण जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्षानंतर आज या परिवारामध्ये आज या आईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुलांचं कर्तव्य कुटुंबाचं कर्तव्य म्हणून आज आईच्या नावे आज हा वर्षश्राद्धाचा पिंडदानाचा कार्यक्रम. हा कार्यक्रम काय हाऊस म्हणून करायचा नाही, कर्तव्य म्हणून करायचा आहे. जीवन जगत असताना सुख दुःखाचे अनेक प्रसंग येतील. तुकोबऱ्या सांगतात जाऊ देवाची आगावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारिल भूक. म्हणजे विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुका विठ्ठल तुका मणी घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय. आजा त्यांची मुलं असतील अच्युत बालाजी आणि मुलगी रेशमणा. तर या ठिकाणी मुलांच्या वतीनं त्यांचे बांधव असतील सर्व परिवार असेल अन्नदान धनदान ज्ञानदान हा कार्यक्रम. घरामध्ये आई असणं म्हणजे काय. आपण हिंदू आणि हिंदूंच्या अंगणामध्ये कुठलीही माऊली सकाळी स्नान झालं की पहिल्यांदा सडा टाकते. सड्यावरती सुबक अशी रांगोळी काढते. सडा म्हणजे बापाची भूमिका आहे महाराज आणि त्याच्यावरती काढलेली रांगोळी म्हणजे आहे. मुलगी माहेरला आली रांगोळी बघितल्या मुलीला आईची आठवण येते. दिपवाळीचा दिवा बघितला की आईची आठवण येते. तुळशीला पाणी घालताना आईची आठवण येते. आणि समोर जर कुठं एखाद्या कार्यक्रमामध्ये मावशी दिसली की महाराज मुलीला आईचीच आठवण येते. जोपर्यंत माहेरला तुमची आई आहे तोपर्यंत मुलीचं मन मोकळं करायचं जगातलं एकमेव ठिकाण म्हणजे कोण आहे महाराज आई. आणि तुमचा हट्ट पुरा करायचं ठिकाण म्हणजे महाराज बाप आहे. तुमच्या घरातून आई गेली की तुमचं मन मोकळं करायचं ठिकाण गेलं आणि लाखो तुमच्या चुका माफ करणारा महाराज न्यायाधीश गेला. जगामध्ये अनेक चुका आहेत त्याला शासन करील न्यायालय. जगामध्ये एकमेव अशी देवता आहे महाराज आई नावाची देवता. मुलाने कुठलीही चूक करू द्या ती चूक माफच करणार महाराज. भगवान कृष्णाच्या आई देवाची आई यशोदा माता गवळणी गारणी सांगायला गेल्या. यशोदा माता म्हणती माझं बाळ तसं नाही. देवाची आई सुद्धा खोटं बोलली मुलाची चुकल पोण्याकरता. बाळ सगुण गुणाची ताने गे बाळ दिसते गुजिरवाने काय सांगता गाराने गे तुम्ही गोकुळच्या अनारे. मुलाची प्रत्येक चूक पोटात घेऊन मुलाला माफ करणारी देवता म्हणजे आई आहे. म्हणून आकाशापेक्षा मोठी आणि ईश्वरापेक्षा श्रेष्ठ ही मुलांची आई झाली. पण महाराज जर तारुण्यामध्ये प्रपंचा भरभराटीला आल्यानंतर जर पती पत्नीची ताटातोड झाली
महाराज लहानपणी आई मरू नये, तारुण्यामध्ये पती पत्नीची ताटातूट होऊ नये, आणि वृद्धपणी आई बापा देखत कधी पोरग मरू नये. जीवनामध्ये पत्नीचं महत्व काय हे जर पाहायचं असेल तर रामायणाकडे चला. जगामध्ये आश्चर्य भरपूर आहेत. महत्वाचे आश्चर्य किती आहेत महाराज? 7 आश्चर्य. आणि त्या 7 आश्चर्यामध्ये कालची आपली पंढरपूरची आषाढी वारी महाराज ग्रीनिज बुकामध्ये नोंद झाली. याचा आधारीनं अभिमान करीन आपले जतन. जगामध्ये एकमेव यात्रा अशी आहे की पंढरपूरची यात्रा जागतिक बुकाने त्याची नोंद घ्यावी महाराज. आणि कालची आषाढी वारीची नोंद जगाच्या बुकामध्ये झाली. तसं पत्नीवरती किती प्रेम असावं, आणि पत्नीचं महत्व जगामध्ये किती आहे, कुटुंबामध्ये किती आहे, जीवनामध्ये पत्नीचं महत्व किती आहे, याच्याकरता पाहायला गेलो. रावण सीता मातेचं हरण केलं, पंचवटीतून लंकेला घेऊन गेले. रामप्रभू पत्नी करता शोक करू लागले. आजच्या काळामध्ये तरुण पिढी सांगते की प्रेमाचं प्रतीक म्हणजे काय? ताजमहाल जरूर आहे, पण आम्ही सांगतो ठामपणे, जर पत्नीवरती किती प्रेम असेल याचं प्रतीक जर असेल तर राम शोध आहे महाराज. का? रामप्रभूने जर बायोडाटा टाकला असता, माझी पहिली पत्नी रावणाने पळवून नेल्या, मला दुसरं लग्न करायचं आहे, तर रामप्रभूला जगातले कितीतरी राजे महाराजे मुलगी देण्याकरता तयार झाले असते. पण माझी पहिलीच पत्नी मला पाहिजे. पण महाराज एवढ्या मोठ्या समुद्रावरती 700 कोसाचा सेतू पूल बांधला लंकेत जाण्याकरता. याला म्हणायचं पत्नीचं महत्व देवाला कळालं. विठ्ठला विठ्ठला आज श्राद्ध आहे महाराज. श्राद्ध का करतात? श्राद्धामध्ये अनेक प्रकार आहेत. पाक्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध, नांदी श्राद्ध, भरणी श्राद्ध, आणि आजचं कुठलं आहे महाराज? वर्ष श्राद्ध. तिथीला अनुसरून करावं. आपण हिंदू आहे, मग आपल्या घरामध्ये जे पूर्वज गेले असतील, कोणीही जरी गेले असेल, तर त्या पूर्वजांकरता पिंडदान करावं हे मुलाचं कर्तव्य आहे. आपल्या पूर्वजांना नरकातनं तारतो त्याला पुत्र म्हणावं. याच्यामध्ये पाहायला जर गेलं तर या ठिकाणी रामप्रभू सांगतात, रामप्रभूंनी राजा दशरथा करता महाराज पिंडदानाचा कार्यक्रम केला. रामप्रभू सीता माता गोमाता पुरोहित गया नावाच्या तीर्थावरती गेले, पूजेची मांडणी केली, आणि रामप्रभूनं सांगितलं पुरोहितानं हे चालणार नाही म्हणले, तुमच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे, माझ्या वडिलाचे मग पुण्यस्मरण करताना मुलांनी स्वतःच्या कष्टानं करायचं आहे, वर्गण्या गोळा करून नाही. अभंग लिहिला असता तुकोबऱ्यानी, माझ्या सासऱ्याची मेरा शिगा देवा. काय लिहिले महाराज? माझ्या वडिलाची मेरा शिगा देवा, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी शिवा. रामप्रभूला पुरोहित म्हणले ही पूजा चालणार नाही, तुमच्या जनतेचा शेतसार आहे, कर आहे, तुमच्या घामाचं पाहिजे. रामप्रभू काम शोधण्याकरता गेले. सगळी जनता म्हणली जगाचा जगनायक तुला काम लावून कुठं पाप फेडावं. रामप्रभू खिन्न चेहऱ्याने परत आले. तोपर्यंत पिंडदानाची वेळ झाली आणि वाळमधून राजा दशरथाचे हात वरती आले. पुरोहित म्हणले पिंडदान करा. सीता माता म्हणतात ही देता येत नाही. मग सांगितलं राजा दशरथाच्या हाताने वाळू द्या. वाळू दिली सीता मात्याने, आनंदाने वाळू स्वीकारली राजा दशरथाने. हात नदी पात्रामध्ये गुप्त झाले. तेव्हापासून महिला मंडळ तुम्ही चंद्रभागेला गेला, गोदावरीला गेला, प्रयागला गेला, पंचगंगेला गेला, कृष्णेला गेला, इंद्रायणीला गेला, स्नान झालं, तुम्ही काय करता? वाळूची पिंड करता. या ठिकाणी रामप्रभू म्हणले सीता मातेला एवढा मोठा माझा बाप अयोध्येचा अधिपती आणि त्याच्या हातामध्ये वाळू दिली. सीता माता म्हणल्या माझी चुकडा, विचारा पुरोहिताला, गाईला विचारा, गया नावाच्या तीर्थाला विचारा. ती गाई शांत राहिली. शेवटी सीता मातेला राग आला आणि गाईला शाप दिला, तुझ्या डोळ्यात एकच घटना घडली, तू माझ्या बाजूने साक्ष देत नाहीत, इथून पुढे पृथ्वीलोकात तुझं मुखाकडून कोण दर्शन घेणार नाही, पाठीमागून दर्शन घेतील. जर पिंडाला कावळ्याला स्पर्श नाही केला तर पितरांना दिलेला नैवेद्य तुला भक्षण करावा लागेल. म्हणून काय काय गावामध्ये प्रथा आहे, कावळा जर नाही आला तर काय आणतात महाराज? गाई. आणि या ठिकाणी गाईचं पुढून दर्शन घ्यायचं नाही, कुठून घ्यायचं महाराज? पाठीमागून दर्शन घ्यायचं. या ठिकाणी गायला शापही दिला, उशापही दिला, पुरोहितालाही शाप दिला, उशाप दिला, नंतर गया नावाच्या तीर्थाला शाप दिला. जिथपर्यंत नजर जात्या तिथपर्यंत पात्र कोरडं पडेल, याच्यामध्ये जलधारण निर्माण होईल आणि जे जे मृत्यू लोकातील जीव या गयामध्ये पिंडदान करतील त्याचे सगळे पूर्वज मोक्षाला जातील. मग आज या पाटील परिवाराला तुम्हाला आम्हाला गयेवर जाणं शक्य नाही. बिहारमध्ये एक मातृगया आणि पितृगया. मग पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये अस्थि विसर्जनाला का किंमत आहे? तर पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये पुंडलिकापासून 1.25 किलोमीटर अंतरावरती नदीपात्रामध्ये मंदिर आहे. कुठलं?
विष्णुपद नावाचं मंदिर आहे. तुम्ही गयावर गेला तर देवाची पावलं आहे ती, आणि विष्णू पदावर गेलं तर काही देवाची पावलं सांगतात. विष्णुपद गया राम नाम काशी, आणि अवघी पायापाशी विठोबाच्या विठ्ठला याच्यामध्ये महाराज आज गयेवर जायची गरज नाही, तुम्हाला विष्णू पदावर जायची गरज नाही का? तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पण पुण्यस्मरणाच्या दिवशी महाराज वारकरी घरी का बोलवा, 5 बोलवा 50 बोलवा, ज्याची ज्याची कुवत आहे तेवढं बोलवा, पण पंढरपूरच्या वारकऱ्यांचा एवढा अधिकार आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. कारण का? तीर्थे पर्व काळ आणि अवघी पायापे सकळ, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. विठ्ठला विठ्ठला हो, रामप्रभूंनी महाराज आपल्या पूर्वजांसाठी पिंडदान केलं, तसं आज काळे परिवारानं आज आपल्या पूर्वजांसाठी महाराज आई साहेबांसाठी पिंडदान केलं. जेवणाची सुरुवात कशी असू द्या, पण शेवट गोड व्हावा. कसा व्हावा? शेवट गोड व्हावा. शेवट गोड सहजासहजी होत नाही महाराज. थोरा मोठ्यांचा शेवट घ्या. शेवट जर गोड करण्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. हा गोड होण्याकरता महाराज आज ह्या आई साहेबांना मृत्यू आला. हा मृत्यू लोक आहे, आणि मृत्यू लोकाचा नियम आहे. देव असो, साधू संत असो, तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव असो, 184 योनीपैकी कुठलाही जीव असो, प्रत्येक जीवाला महाराज काय आहे? मृत्यू हा अटळ आहे. जगात सगळ्यात मोठं सत्य कुठलं आहे महाराज? मृत्यू. त्याला तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न करा, पण मृत्यू तुमच्या खांद्यावरती हात टाकल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी महाराज मृत्यू वेगळा आणि मोक्ष वेगळा. तुमच्या जगण्याच्या इच्छा काय अपुऱ्या राहिल्या अशा तृष्णा मनीषा, आणि तुमचा शेवट झाला, याला म्हणायचं मृत्यू झाला. आणि तुमच्या मनासारखं सगळं झालं आणि शेवट झाला की म्हणायचं मोक्ष झाला. दोन्ही घटना एकसारख्या आहेत त्या, पण मन समाधान झालं नंतर मृत्यू होणं, ह्याला म्हणायचा मोक्ष. या ठिकाणी सांगतात मुखी नाम हाती मोक्ष, आईची साक्ष भूतांची. तसं सुवासिनी विवाहित महिलेच्या जीवनामध्ये मरण येतच. तुम्ही आम्ही सर्वजण जाणार आहे, पण विवाहित महिला जर भरल्या कपाळानं मृत्यू आला महाराज, तर तुकोबाऱ्या सांगतात तुका म्हणी मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी का. तर या ठिकाणी महाराज पतिव्रतेमध्ये या ठिकाणी स्त्रीच्या जीवनामध्ये 4 प्रकार. पहिल्यांदा या ठिकाणी महाराज सती, नंतर 2 नंबरला प्राणेश्वरी, 3 नंबरला पतिव्रता, आणि 4 नंबरला अखंड सौभाग्यवती भव. सती कोणाला म्हणावं? आपल्या मालकाची निंदा कानावरती आल्या बरोबर स्वतःचा प्राण त्याग करती, स्वतःला जाळून घेती. दक्ष राजानं भगवान शंकराची निंदा केली. त्या दक्षराजाच्या यज्ञ कुंडामध्ये सतीनं उडी मारली. नंदीनं बातमी दिली. या ठिकाणी भगवान शंकर या ठिकाणी यांनी अगोदर महाराज सतीचं संपूर्ण शरीर जळालं. अर्धवट जळालेलं शरीर भगवान शंकरांनी या ठिकाणी महाराज खांद्यावरती घेतलं आणि तांडव नृत्य सुरू केलं. आणि तांडव नृत्य सुरू केल्यानंतर महाराज या ठिकाणी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या प्रेताचे महाराज 51 तुकडे पहिले. त्यातला पहिला भाग पडला महाराज या ठिकाणी तुळजापूरला, दुसरा भाग पडला माहूरगडला, तिसरा भाग कोल्हापूरला, अर्धा भाग पडला महाराज वणीचे सप्तशृंगी. असं 51 तुकडे या ठिकाणी महाराज या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये विखुरलं गेलं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये देवीची 3.5 शक्तिपीठ नाहीत महाराज, 51 शक्तिपीठ आहेत. विठ्ठल पतीची निंदा कानावर आल्याबरोबर प्राण त्याग करते, त्याला सती म्हणावं. पतीच्या निधनाची बातमी समजल्या बरोबर एका क्षणामध्ये पतीच्या चरणाशी आपला प्राण समर्पित करते, त्याला प्राणेश्वरी म्हणावं. आपल्याच तालुक्यातील घटना आहे. वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर, वर्ष किती? 1994 साली वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर यांचं निधन झालं. महाराजांच्या पत्नीचं नाव म्हणजे आपल्या आई साहेबांचं नाव कृष्णामाई. समजलं महाराजांनी हे लोकेची यात्रा संपवली. शोक नाही केला महाराज. चौबदारांना सांगितलं कुंकवाचा करंडा आणा. माऊलीनं कुंकवाचा करंडा मागून घेतला, मळवट भरला महाराज. आणि दर्शन घेण्याकरता दुंडा महाराजांच्या चरणावरती मस्तक टेकवल्या बरोबर कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. ठाईच समाप्ती झाली जशी. एका क्षणामध्ये महाराज आपला प्राण
पतीच्या चरणाशी समर्पित केला. दोघांची प्रेत यात्रा एकत्र, दोघांची चिता एकत्र, दोघांचं पुण्यस्मरण एकत्र. पतीच्या चरणाशी एका क्षणामध्ये प्राण समर्पित करते, तिला महाराज प्राणेश्वरी म्हणावं. विठ्ठला विठ्ठला हो, सती पाहिली, प्राणेश्वरी पाहिली. आता पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये तिने देवत आले आणि अनुसयेचं महाराज या ठिकाणी विचार सांगितला. अनुसयला सांगितलं आम्हाला लग्न भोजन हवाय. ठीक आहे म्हणले. अनुसयने महाराज अत्री ऋषींच्या चरणाचं स्मरण केलं. ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांना बाळ केले आणि या ठिकाणी नग्न अवस्थेमध्ये महाराज त्यांना भोजन दिलं. या ठिकाणी नंतर या ठिकाणी पार्वती लक्ष्मी सावित्री आल्या. पाहिलं आपले पती ओळखता येत नाहीत, अनुसयेला शरण गेले आणि अनुसयने परत त्यांचे होते तसे पती त्यांना परत दिले. याला म्हणतात पतिव्रता. पण पती जिवंत असताना पतीच्या अगोदर भरल्या कपाळानं जोड्या जोड्यानं मृत्यू येणं, महाराज ही असणारी सुवासनीच्या जीवनामध्ये सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. याच्याकरता तुकोबराय सांगतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि आजचा दिवस बघा, भगवान शंकर ही मृत्यूची देवता आहे. आषाढ शुद्ध एकादशी देवशयनी एकादशी पासून भगवान विश्रांतीला जातात आणि तिथून पुढे सगळे जगाचे सूत्र कोणाकडे येतात महाराज? भगवान शंकराकडे. भगवान शंकर ही मृत्यूची देवता आहे. मग श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची भक्ती करतात आणि तोच दिवस आज काल श्रावण महिना सुरू झाला. परवा महाराज ग्रहण काळ येऊन गेला. सोम सूर्य ग्रहणे येऊनी करते पारवणे, का माता पिता मरणे अंकित जो दिवस. आणि आज महाराज श्रावण शुद्ध द्वितीया आणि आज श्रावण शुद्ध द्वितीयेच्या दिवशी महाराज या ठिकाणी आज असणाऱ्या आई साहेबांना देव आज्ञा होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि परवाच्या दिवशी काय आहे महाराज? महिला मंडळ परवा दिवशी कुठला सण आहे? नागपंचमीचा उपवास आहे. तसं महाराज मुलगी आपल्या माहेरला सणाकरता जाते, तशी ज्ञानोबराया तुकोबराया पंढरपूरची वारी पोहोच करून जातो. माघारी पंढरीनाथा तुझे दर्शने झालेले आता. तशी ही माऊली ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा सगळा पालिकेचा सोहळा पूर्ण केला आणि आपुल्या माहेरा जायन मी आता, निरोपया संता हाती आला. साधिला बळ श्रावण महिना त्या सुवासनीचा वार शुक्रवार अशा महाराज दिवशी शेवटचा दिवस सुद्धा कसा आलाय? गोड चालाय. पण याच्यामध्ये सांगतात घरामध्ये भजन पूजन कीर्तन व्हायला आणि आपल्या पूर्वजांकरता कर्तव्य करण्याकरता त्याला आई धन्य लागते, त्याला बाप धन्य लागतो. मग घरामध्ये सात्विक मुलगी आणि सात्विक मुलगा जन्माला येतो. याच्याकरता सांगतात शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमठी. याच्यामध्ये पाहायला गेलं की पहिल्यांदा आई धन्य पाहिजे महाराज. का तर आईच्या पुण्यानं पोरगा चारित्र्यवान म्हणतो
वडिलांच्या पुण्यानं पोरग चतुर बनतं आणि कुळाच्या पुण्यानं पोरग दानशूर बनतं. कसं बनतं? दानशूर. घरी कितीही वारकरी येऊ द्या, मोजत नाही, येईल त्याला जेवण करत देतं, त्याला वळखायचं दानशूर घराणं आहे. आणि जर चपला मोजा लागला की वळखायचं, हा झाला कार्यक्रम या ठिकाणी. याच्यामध्ये सांगतात, शास्त्र सांगताय की असणाऱ्या कुळाची पुण्याई, आईची पुण्याई आणि वडिलांची पुण्याई. पहिल्यांदा आईची पुण्याई सांगतो. आई कशी असावी? जर आईचा देवा धर्मावरती साधूवरती विश्वास नसेल तर घरामध्ये संतती कशी जन्माला ती प्रमाण आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत, फडकरी मंडळी तुम्ही सर्वजण. तुकोबऱ्या म्हणतात पोरग चांगलं निघलं बरं, जर वाईट खोड्या करायला लागलं, जगाला त्रास द्यायला लागलं, तुकोबऱ्या म्हणतात काय माय गेले होते भूतापाशी. मी नाही बोलू, तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. गांधारी आणि धृतराष्ट्र पती पत्नी. आणि एक वेळेला व्यास महर्षी ज्यांनी लिखाण केले महाराज महाभारताचं, व्यास महर्षी आले गांधारीच्या आणि धृतराष्ट्राच्या राजवाड्यामध्ये. दंड्य आज देणं झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउटी. व्यास महर्षी सेवा केली. व्यास महर्षी गांधारीवरती प्रसन्न झाले आणि सांगितलं बोल काय मागायचं ती माग. गांधारी म्हणली मला 100 मुलं व्हावी. किती मुलं व्हावी? 100 मुलं व्हावी. तथास्तु म्हणले. व्यास महर्षी निघून गेले. गांधारी माता गर्भवती आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. 10 महिने जरी पूर्ण झाले तरी महाराज प्रसव वेदना नाही. त्या काळामध्ये गांधारीला वाटलं आज 10 महिने होऊन गेले, पोटामध्ये गर्भ जाणवतोय पण प्रसव वेदना नाहीत. आशीर्वाद खोटा की काय? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. महाराज विश्वास कमवा हा शब्द वाचायला एक सेकंद पुरा झाला, पण विश्वास कमवायला अख्खा जन्म जातो. महाराज छत्रपती शिवरायांच्या राजवाड्यामध्ये प्रत्येकाला वर्दी दिल्याशिवाय महाराज प्रवेश नाही. छत्रपतींच्या महालामध्ये, छत्रपतींच्या राजवाड्यामध्ये फक्त एक व्यक्ती अशी होती महाराज, बिगर वर्दीची त्याला परवानगी होती. कोणाला? कुठेही अगदी शयनगृहामध्ये जरी छत्रपती असले तर त्या व्यक्तीला परवानगी होती. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बहिर्जी नाईक महाराज. काय? स्वराज्याचा महाराज असताना तिसरा डोळा बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकांना रायगडावरती कोणाला कुठं पोहोचण्याकरता वर्दीची परवान्याची गरज नव्हती. आणि दुसरी राष्ट्रमाता आऊसाहेब यांना कुठं जाण्याकरता परवानगी लागत नसत. ह्याला म्हणतात विश्वास. आऊसाहेब आईसाहेब आहेत, पण बहिर्जी नाईकांनी काय विश्वास संपादन केला असेल महाराज? विश्वास पाहिजे. गांधारीचा विश्वास ढळला महाराज आणि स्वतःच्या अशा पोटावरती स्वतःच हातानं प्रहार केला आणि गर्भपात झाला. गर्भभूमीवरती पडला. व्यास महर्षीला समजलं गर्भभूमीवरती पडला. व्यास महर्षी ताबडतोब वाड्यामध्ये आले आणि विचारलं काय असा विश्वास ढळला तुझा? तुला 100 मुलं होणार होती. महाराज 10 महिने होत आले. व्यास महर्षी म्हणले वेडी का काय? एका मुलाकरता सर्वसामान्य 9 महिने 9 दिवस, तर 100 मुलाकरता किती दिवस थांबायला पाहिजे? झाले चूक. आता काय करायचं? गर्भ कुठं आहे तो शोधून गर्भ आणला महाराज. त्या गर्भाचे 100 तुकडे केले. किती? 100 तुकडे केले. 100 तुपाची भांडी मागवली आणि प्रत्येक भांड्यामध्ये एक एक तुकडा टाकला. त्या भांड्याचं टोकन असं तोंड झाकणानं पॅक केलं कपड्यानं. 9 महिने 9 दिवस झाले आणि गांधारीला व्यास महर्षी म्हणले तुला कुठला पाहिजे तू उघड म्हणले, तुला त्यातून पहिला मुलगा प्राप्त होईल. गांधारीनं महाराज एका असणार त्या भांड्याचं तोंड सोडलं, त्यातून सुंदर बालक जन्माला आलं. पण जन्माला आल्याबरोबर ते गाढवासारखं ओरडायला लागलं. कसं? आणि रक्ताचा पाऊस चालू झाला महाराज. आणि त्याचं नाव ठेवलं दुर्योधन. असे एक एक करता 100 भांड्यातून 100 मुलं प्राप्त झाली. मला सांगा या ठिकाणी 100 मुलं होती आणि पांडव किती होते? 5. मग आता मला सांगा उठल्याबरोबर झोपेतून आपण घरामध्ये पांडवाचं भगवान कृष्णाचं चित्र लावतो, प्रतिमा लावतो का कौरवाची? कौरवाचीही कीर्ती आहे आणि पांडवांचीही कीर्ती आहे. पांडवांची कीर्ती ही असणारी महाराज उत्तम कीर्ती आहे आणि कौरवांची कीर्ती ही अपकीर्ती आहे. मग याच्याकरता आई धन्य लागते. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ह्या असणाऱ्या महाभारतामध्ये एकूण 39,36,600 सैनिक होते. किती होते? 39,36,600. त्यापैकी 7 जिवंत राहिले. 5 पांडव आणि कृतवर्मा आणि अश्वत्थामा. अश्वत्थामा हा चिरंजीव आहे. याच्यामध्ये जर पाहायला गेलं राजे महाराजा अनेक महाराज या ठिकाणी गेले होते मदत मागाय. काही कौरवाच्या बाजूनं, काही पांडवांच्या बाजूनं. पण त्याच्यामध्ये एक राजा होता
आपण कुठं जर गेलो बाहेर भोजनाकरता पर्यटनाला तर आपण एक हॉटेल शोधतो बघा. कुठलं हॉटेल? उडप्याचं हॉटेल. कुठलं? उडप्याचं. तर उडपी नावाचा राजा म्हणला मला रक्तपात भांडण आवडत नाही, पण 39 लाख या ठिकाणी 36,600 सैनिकाची भोजनाची व्यवस्था मी करतो. युद्ध ठरलं. हा राजा स्वयंपाक बनवायला बसला, पण राजाने विचार केला आज जर स्वयंपाक बनवला आपण 39,36,600 सैनिकांचा आणि देवान जर पहिल्या दिवशी सगळी मारली तर या स्वयंपाकाचं काय करायचं. म्हणून हा राजा भगवान कृष्णाकडे गेला आणि कृष्णाला सांगितलं देवा तू चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी का देवासारखी बुद्धी जगात नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी. सांगितलं मला एवढी आयडिया द्या. या ठिकाणी सगळं युद्ध संपलं. तो राजा स्वयंपाक बनवायचा. 18 दिवस युद्ध चालवतं. 18 दिवसात ह्या 36 लाख या ठिकाणी 39,36,600 मधली फक्त महाराज 7 जिवंत राहिली आणि त्यापैकी असणारे सगळ्याला कोड पडलं. स्वयंपाक करेक्ट पुरायचा. एक भाकरी कमी बी पडायची नाही आणि एक भाकरी जास्त सुद्धा व्हायची नाही. मग पांडव गेले उडपी राजाकडे. एवढं युद्ध झालं पण या ठिकाणी स्वयंपाक शिल्लक राहिला आणि कमी पण पडला नाही. भानगड काय? त्यानं सांगितलं देवाला विचारा. देवाकडे गेले. देव म्हणजे जावा उडपी राजाला विचारा. उडपी राजाकडे गेले. अरे देव तुझ्याकडे तू माझ्याकडे असं काय चाललंय म्हणे मला सांग वर्म. तू का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. उडपी राजा म्हणे सांगितलं देवाला मी विनंती केली स्वयंपाक कसा बनवावा. उडपी राजाने सांगितलं दररोज मला उकडलेले शेंगादाणे पाठीवर द्यायचे. किती द्यायचे? उकडलेले शेंगादाणे पाठीवर द्यायचे. भगवान कृष्ण सांगितलं उडपी राजाला उकडलेले पाठीवर शेंगादाणे माझ्या समोर ठेवायचे. जेवढे मी शेंगादाणे खाईल त्याच्या पट्टीत 1000च्या पट्टीत सैनिक मरणार. एक शेंगादाणा खाल्ला की ओळखायचा आज 1000 सैनिक मरणार. 10 शेंगादाण्याचं बी खाल्लं की ओळखायचं आज 10,000 सैनिक मरणार. 100 शेंगादाण्याचं बी खाल्लं की ओळखायचं आज 1,00,000 सैनिक मरणार. असं महाराजा उडपी राजानं भगवान कृष्णाकडून या असणाऱ्या प्रत्येकाच्या मृत्यूचं गणित काढून घेतलं होतं. पण हा राजा जीवन जगत असताना स्वयंपाक करत असताना एक भाकरी कमीही पडली नाही आणि एक भाकरी ज्यादा हे होती नाही. कौरव 100 होते पण कौरवापैकी एक शिल्लकही ठेवला नाही आणि 5 पांडव होते. 5 पांडवापैकी एकाच्या केसाला धक्का सुद्धा लागू दिला नाही. याला म्हणतात शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी. विठ्ठला विठ्ठला आपण पाहिली आई धन्य असावी. कयादू नावाचे भक्त प्रल्हादाची आई आहे. राक्षस कुळामध्ये असून सुद्धा महाराज एका भगवंताच्या भक्ताला जन्म दिला प्रल्हादासारख्याला. याला आई धन्य म्हणतात. आता बाप धन्य पाहू. बाप धन्य का? बाप सुद्धा धन्य पाहिजे. बापामुळे चतुराई मुलाला प्राप्त होती आणि या ठिकाणी ही चतुराई कौरवांना प्राप्त झाली नाही. हा धृतराष्ट्र दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता. कौरवांचा बाप पहिल्या जन्मामध्ये हा राजा होता आणि याच असणाऱ्या राजाच्या नगरीमध्ये एक वारकऱ्याचं जोडप होतं आणि त्या वारकऱ्याच्या जोडप्याकडं राजहंस पक्षाचा नरमादीचा जोडा होता. कशाचा? राजहंस पक्षाचा नरमादीचा जोडा. हे वारकरी जोडप पती पत्नीचं निघालं तीर्थयात्रेला. विचार केला की जोडप कुठं ठेवावं. 15-20 दिवस आपण जाणार आहे कधी येऊ याची शक्यता नाही. तिने विचार केला गावचं मडण पाटलाला कुठं. तर राजहंस पक्षाचा जोडा आणला राजाच्या समोर ठेवला आणि राजाला सांगितलं महाराज आम्ही तीर्थयात्रेला चाललोय. एवढा जोडा आपल्या राजवाड्यामध्ये शोभून दिसल त्याला सांभाळून ठेवा. त्यालाही आनंद वाटला. राजानं जोडा ठेवून घेतला राजहंस पक्षाचा. या असणारी पती पत्नी तीर्थयात्रेला गेले. त्यांना इतकी गोडी लागली तीर्थयात्रेती. हा चिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. तिकडं महाराज दंग झाली आणि या काळामध्ये असा प्रकार घडला गेला. या राजहंस पक्षाच्या नरमादीच्या जोड्याला 100 पिल्ल झाली. किती झाली? 100 पिल्ल. पिल्ल लहानाची मोठी झाली आणि हा राजा अधूनमधून मांसाहार करायचा. राजानं सांगितलं प्रधानजी मी आतापर्यंत अनेक पशु पक्ष्यांचं मांस खाल्लंय पण राजहंस पक्षाचं मांस कधी खाल्लं नाही. मला राजहंस पक्षाचं भोजन बनवा. प्रधानजी म्हणले लोकांचे आहेत. त्यांनी सांगितलं त्याला कुठं माहित आहे. त्यानं ठेवताना 2 होती. आता 2ची किती झालेत? 102. 100 पिल्ल झालेत. एखादं मारा म्हणले त्याला काय. शेवटी राज हट्ट बाल हट्ट स्त्री हट्ट. त्या राजानं महाराज प्रधानजीनं एक पिल्लू साईटला घेतलं त्याचा शिरछेद केला आणि त्या पिल्लापासून भोजन बनवलं. माफी मागून बोलतो अर्ध चिरण लाग होतोय बरं का पूर्ण नाही. त्या राजाला भोजन एवढं आवडलं लाचावले म्हण हा तुकोबऱ्यांना गोडी द्यावाची लागली पण ह्या राजाला मांसाहारी भोजनाची गोडी लागली. 4-2 दिवस गेलं. प्रधानजी राजहंस पक्षापासून भोजन बनवा.
असं करता करता महाराज 4-2 वर्षात ह्या राजानं 100च्या 100 पिल्लं मारून खाल्ली. पण कोणा देखत? त्या राजवंश पक्षाच्या नरमादी देखत. आणि शेवटी नरमादी ही कापून खाल्ली. वारकऱ्याचं जोडपं तीर्थयात्रेनं परत आलं. आमचा राजवंश पक्षाचा जोडा द्या. राजा खोटो बोलला. स्वाईन फ्लू नावाचा रोग आला. त्या रोगामध्ये सगळी पिल्लं संपली आणि तुमची नरमादी राजवंश पक्षाची संपली. शेवटी आता राजा बोलत दल आलं, कोणी समोर जायचं राजाच्या? महाराज त्याने हात जोडले, राजाला नमस्कार करून निघून गेले. हा राजाचा मृत्यू झाला आणि हा राजा खोटं बोलला. त्यामुळं त्या राजाला पुढचा जन्म बिगर डोळ्याचा मिळाला. त्याचं नाव काय? धृतराष्ट्र. हा, म्हणून बोलताना एक वेळा आपल्याकडूनच चांगलं काय काय वाजा, सगळे वाजा टाळा.
विराज करू नये.
आपल्या घरचा कार्यक्रम आहे आपण नंतर म्हणू हा ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती ऐशी ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. काल ग्रहण असल्यामुळं आपल्याला करेक्ट आज या ठिकाणी 12 वाजून 10 मिनिटाचे 15 मिनिटा दरम्यान पुष्पवृष्टी करायचे. माध्यान्ह काल आज 12:10 ते 12:17 या दरम्यान आहे. काही काळजी करू नका, आपलीच माणसं आहे. राहिले बघतो दोंडेवाडीने वाडी करली, आम्ही काय रागाला जात नाही. हा आपल्या घरचा कार्यक्रम हा हा याच्यामध्ये पाहायला गेलं महाराज पोटी भारवाई त्याचे सर्वस्वई साहे. या ठिकाणी महाराज आई म्हणजे जीवनात कोण असतं? आई म्हणजे आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझा. एक आई काय करू शकते? पांडवांच्या पंडुराजाच्या निधनानंतर आई पांडवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिली. कुंती माता. महाभारत घडलं तसं आपल्या स्वराज्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ साहेब छत्रपतींच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिल्या आणि आज आपला टाळी तो गुळून वाजवायला मिळाला. आज जर ही माऊली जन्माला आली नसती तर अंगणात तोळच नसते, मंदिरावर कळत नसता. या ठिकाणी आज डोक्याला गोल टोप्या आल्या असत्या महाराज. हे कोणाचे श्रेय? एका आईचं. मग आई म्हणजे कोण असते महाराज? आई घराचं मंगल्य असतं आणि वडील म्हणजे घराचा अस्तित्व असतं. ज्या घरामध्ये वडिलाची चप्पल फक्त अंगणात असू द्या, ताकद नाही कोणाची महाराज, त्या घराकडे वाकडे नजरेनं बघायची. आणि याच्यामध्ये पाहायला गेलं आई म्हणजे काय असते महाराज? वडिलांच्या घरची गरिबी. स्त्री होणं तेवढं सोपं आहे. पुरुषाला 4-2 दिवस विश्रांतीला जाता येतं, गावातून फेरफटका मारता येतो, मित्रासह ट्रिपला जाता येतं. स्त्रीला महाराज झोपेतून सगळ्याच्या अगोदर उठावं लागतं आणि सगळ्याच्या नंतर सगळं स्वयंपाक रूम आवरून घरची बाया बापडे सगळी भोजन करून विश्रांती घेतली की महाराज त्या स्त्रीला कुठेतरी जमिनीला रात्री 10:30 करायला पाठ टेकायला मिळते. हे स्त्रीचं जीवन आहे. वडिलांच्या घरची गरिबी. मुलीचं मोठ्या घरी लग्न केलं, मुलगी नांदायला गेली महाराज. मुलगी नांदाय जाताना आईची अवस्था असते. आई होणं तेवढं सोपं आहे. कंठ दाटला आठवल्या मनी, बाल तुझ्या आठवणी, बालपणीचा खेळ संपला
विठ्ठला झालीस तू ग्रहिणी बोल बोबडे बोलत होती वडिलांच्या अंगणी श्री गणेशा गिरवित होतो हात तुझा धरुनी पक्षीनीचे तो पाकरू गायीचे वासरू माहेर सोडोनी निघाले आज आईचे लेकरू बाग फुलवतू संसाराची पतीला देव मानुनी हीच अपेक्षा आई वडिलांची भरल्या नयनानी महाराज लिखितचं लग्न चालू असलं की आई तुळशीला पाणी घालते तुळशीला पाणी का तुळस महाराज अंगणात असते त्या तुळशीला ऊन वारा पाऊस सगळ्या ऋतूचा तडाखा सहन करून स्वतःला टवटवीत हिरवगार ठेवावं लागतं म्हणून लेक नांदाय जाताना लेकीच्या मंगलाष्टका चालू असताना आई अक्षदा टाकत नाही त्या तुळशीला पाणी घालते त्या तुळशी मातेला सांगते तू जसं अंगणामध्ये राहावं आणि ह्या घराचं मांगल्य टिकवती सगळ्या ऋतूचा तडाखा सहन करते आणि त्याच्यातून आज तू संसाराला ह्या मंगलता आणती तसे सगळे चटके सहन कर मुलीचं लग्न झालं मुलगी माहेरला आली उंबरा पाहिला आणि पहिल्यांदा गाडी न्यायला आली महाराज गाडी आल्याबरोबर या ठिकाणी मुलगीची पाठवणी करताना आई म्हणते लेकरू पहिल्यांदा उंबरा बघून चाललंय काहीतरी द्या बापाची गरिबी बापानं उदबत्तीचा पोडा दिला महाराज तो पोडा घेऊन ती लेकरू सासरला गेलं नणंद सासू वाटच बघत होती काय आणलंय पाहिलं उदबत्तीचा पोडा एवढ्या मोठ्या गाडीत उदबत्तीचा पोडा नंदेनं पोडा घेतला आणि अंगणातून देवघरात टाकला मुलीला वाईट वाटलं बापानं कुठलीही दिली वस्तू असू द्या ती मुलीला प्रिय असते माहेरची वस्तू त्या काळामध्ये दुसरा दिवस उजळला मुलीचं स्नान झालं मुलगी देवपूजा करायला बसली आणि देवपूजा करत असताना महाराज बापानं दिलेल्या उदबत्तीच्या पोड्याची आठवण झाली उदबत्तीचा पोडा फोडला त्यातल्या 2 उदबत्त्या लावल्या देवाला ओवळल्या धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी आणि त्या उदबत्तीच्या बरोबर एक आतून चिठ्ठी निघाली आणि ती चिठ्ठीली महाराज तिच्या बापानं लिहिली होती बाळे हा गरीब बाप तुला काही देऊ शकत नाही पण एक चांगलं संस्कार देतो तुला दिलेल्या उदबत्तीच्या पुड्यातील उदबत्ती देवघरात लावल्यानंतर आग्नीचं सगळं चटकं सहन करती स्वतःच्या शरीराची राख करून घेते पण पाठीमाग अख्खं देवघर अख्खं घर सुगंधित करायचा प्रयत्न करते तसे बाळे आज तो नांदायला गेली जाताना जशी उदबत्ती स्वतः जळते आणि अख्खं घर सुगंधित करायचा प्रयत्न करते तसं महाराज तो नांदाय गेल्यानंतर कधी पतीचा त्रास होईल कधी मुला बाळाचा भाऊ भावकीचा सुख दुःखाचा अनेक दिवस येतील महाराज सांगतात त्या ठिकाणी एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे महाराज एक दिवस सुखाचा असतो एक दिवस दुःखाचा असतो अशा म्हणजे त्या उदबत्ती सारखं सगळं चटकं सहन कर पण अख्खं सासर तुझं सुगंधित करायचा प्रयत्न सोडू नको असं महाराज आज ज्या माऊलीचं आपण पुण्यस्मरण करतोय त्या माऊलीनं अगदी बाहेर सोडल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत अनेक सुख दुःखाचे प्रसंग या उदबत्तीच्या चटक्यासारखे सहन केले पण अख्खा पाटील परिवारामध्ये आज पाठीमागे एक उत्तम एका सुवासनेचा आशीर्वादाचा सुगंध घराण्यावरती महाराज की माऊली आज पाठीमागे ठेवून गेली महाराज आई तेवढी सोपी नसती आईला मुलगा घडवला मुलगा क्लासला अधिकारी झाला वडील लहानपणी वारले पोराचा पहिला पगार झाला पोरग पळत चपलाच्या दुकानामध्ये गेलं दुकानदाराला म्हणते आज माझा पहिला पगार झालाय माझ्या आईला चपला घ्यायच्या त्या दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलंय आई धन्यमाय असेल मित्राला पार्टी न देता देवाला पेढा न देता नारळ प्रसाद न देता आज पोरग पहिला पगार पण आईला चप्पल घेतय दुकानदाराचा ऊर अभिमानानं भरून आला आणि करून गदगदलं सांगा आईच्या पायाचा नंबर किती आहे चप्पलाचा नंबर पोराच्या डोळ्यात पाणी आलं पोरग म्हणलं दुकान
दुकानदार दादा, बाप लहानपणी मेला, घरची गरिबी, आतापर्यंत आईनं माझ्या शिक्षणाला पैसा पुरवला, पण चप्पल घातली नाही हो, माझ्या शिक्षणाकरता चप्पल घातली नाही. आता नंबर शिवाय कशी चप्पल देणार? पोरग हुशार, सोनं वर्तमानपत्र घेतलं, पळत गेलं. आई लोकांच्या बांधाला खुरपत होती. महाराज या ठिकाणी वर्तमानपत्रावरती आईला उभा केलं. आईच्या पावलं कापून घेतली कात्रीनं. ती 2 पावलं घेतली, दुकानदाराकडे पळत आलं. दुकानदाराला म्हणते, दादा या पावला बघा, कागदाची पावलं महापाचे आणले, त्या नंबरच्या चपला दिल्या, पैसे घेतले. दुकानदारानं सांगितलं, दादा तुझा मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, माझ्यातर्फे एक दुसरा तुझा भाऊ म्हणून अजून एक जोड माझ्यातर्फे मोफत नाही, पण त्या बदल्यात मला ही कागदाची पावलं दे. कागदाची पावलं दिली महाराज, आणि तो स्वतःचा विकत घेतलेला जोड दुकानदाराने दिलेला जोड 2 जोड घेऊन पोरग घरी निघून गेलं. पण त्या दुकानदाराचा नोकर म्हणला, मालक तुम्ही लई येड आहे का? त्यानं पहिल्या जोड्याचा पैसा दिलं, दुसरा जोडा फुकट दिला, आणि त्या फुकट दिलेल्या जोड्यामध्ये तुम्ही कागदाची पावलं घेतली, काय फायदा तुमचा? दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं. दुकानदार म्हणला, बाळ्या अरे कागदाची पावलं नाही ती, एक चांगला पोरगा घडवण्याकरता एका आईनं त्याला संपत्ती दिली असेल, संस्काराचं चांगलं बीज त्याच्या मनामध्ये रुजवलं. धरून माता पिता तया जिया. आणि आज त्या पोरानं पहिला पगार झाल्यावर आईच्या कष्टाचं चीज केलं. पहिला पगार झाल्यानंतर देवाला कुठली पार्टी न देता, देवाला न जाता, ज्या आईनं रक्ताची आणि काही पाणी केलं, त्या आईच्या पायाकरता पहिल्या पगारातून चप्पल घेतली. धन्य माता पिता तयाच्या पोळी कन्या पुत्र होते जे सात्विक. अरे दुकानदार म्हणतो नोकराला, आजपासून ही कागदाची पावलं माझ्या दुकानाच्या देवघरामध्ये मी स्थानापन्न करणार, आणि जशी जशी मी कागदाच्या फुलाच्या पावलाची पूजा करेन, तसे तसे असणार माझं घराची, ह्या दुकानाची नक्की भरभराट होईल. ही असते कागदाची पावलं नाही, ती एका आईच्या संस्काराची, विचाराची सोन पावला येते. आणि या सोन पावलाची पूजा मी आजपासून केल्यानंतर जसं त्या पोरला यश आलंय, तसं नक्कीच माझ्या दुकानाला यश येईल. असं महाराज आज या घरातून मातोश्री मंगलताईंची पावलं आज या ठिकाणी महाराज देवाच्या घरी जर त्यांचं जाणं झालं असलं, पण आशीर्वादाच्या रूपानं आज त्यांच्या विचारांची सोन पावलं पाटील परिवारामध्ये आहेत. महाराज या ठिकाणी पत्नी गेली की महाराज पती एकटा पडतो, पण सुनान करता संत तरुण सुना करता तुम्ही सेवा करत असाल, तर सासऱ्याची सेवा केलेलं फळ काय? संत चोकोबा त्यांच्या वडिलांचं नाव राणोबा महाराज. संत चोकोबांच्या आईचं निधन झालं, राणोबा महाराजांचं वय झालं. त्या ठिकाणी संत चोका मेळ्यांचे वडील धरणीला अंतराला खेळून पडले, आणि खेळून पडल्यानंतर स्वतःचा महाराज कुठलाही हालचाल करता येईना. संत चोका मेळा म्हणतात, संत चोका मेळ्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई. त्या ठिकाणी एक वेळा वडिलांचं महाराज संपूर्ण शरीर मलमूत्रानं भरलं, सांगितलं सोयरा आज वडिलांचं शरीर भाग थकलंय, पूर्ण दुर्गंधी त्या शरीर थकलंय, साथ देत नाही, एक काम कर तू पाणी ओत, मी माझ्या वडिलांचं सगळं शरीर स्वच्छ करतो. या ठिकाणी महाराज सोयराबाई काय म्हणते, तुम्ही पाणी वाटा, मी सगळं शरीर स्वच्छ करतो. तुमचा बाप पण माझा बाप, याच्यामध्ये काय फरक आहे? महाराज या काळामध्ये सोयरा माता आपल्या सासऱ्याचं ती असताना दुर्गंधीयुक्त शरीर स्वच्छ करू लागल्या. बांगड्यांचा आवाज आला. महाराज साफसफाई केली, राणोबा महाराजांना आतल्या घरात त्या ठिकाणी विश्रांती करता ठेवलं, आणि नंतर महाराज चहा घेऊन सोहराबाई सुनबाई आल्या. आल्यानंतर बांगड्याचा आवाज ऐकला, राणोबा महाराजांना आशीर्वाद दिला. राणोबा महाराज सुनबाईला म्हणतात, सुनबाई आज एवढा थकलोय भागलोय, तुझा वडील समजून या ठिकाणी आज तू माझी सेवा करत्या, पण या वारकऱ्याचा आशीर्वाद आहे, एका सासऱ्याचा आशीर्वाद आहे, माझ्या बिकट परिस्थिती आली तर तू माझी सेवा करत्या, पण आज तुला हा सासरा आशीर्वाद देतोय. ज्यावेळेस सोयराबाई तुझ्या वाईट वेळी, तुझ्या कधी कठीण प्रसंगी, त्यावेळेस देव नक्कीच तुझ्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. एका सासऱ्याचा, एका वारकऱ्याचा आशीर्वाद आहे. तर आम्हाला माहित आहे, पंडितच्या वारीला जात असताना सोयरा माता गरुडा आहेत, संत चोका मेळा बहिणीला आणण्याकरता गेले, दिंडीमध्ये सामील झाले, आणि पाठीमागे महाराज पत्नीला प्रसव वेदना सुरू झाल्या, आणि पंढरीच्या पांडुरंगानं सासऱ्याची केलेली सेवा वाया जाऊ नये, एका सासऱ्याचा, एका वारकऱ्याचा आशीर्वाद खरा व्हावा. महाराज चोका मेळ्याच्या बहिणीचं रूप घेतलं.
मूर्तिमंत उदाहरण आहे. तसं आज या परिवारातून पत्नीचं निधन झालं, पती एकाकी पडतो, पण त्या काळामध्ये जर मुलाबाळाने चांगली साथ दिली महाराज, तर त्या ठिकाणी तो दुःख विसरून कुठेतरी पुढची वाट चालू करू शकतो. पण आज या काळी परिवारानं आई साहेबासाठी धन्य या ठिकाणी अन्नदान ज्ञानदान हा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाकरता सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमच्या हस्ते ओम साई चॅनल युट्यूब चॅनल त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी दोन्ही बहालदार चोपदार दोन्ही मृदंगाचार्य, आता वैयक्तिक कुठल्या गावाचं नाव घेत नाही, अगदी वेळापूर ते अगदी फळवणी आणि इकडे असणारी आपली उपरी इकडे पटोदन करुणी या पाटील परिवारावरती असंख्य असणाऱ्या ज्या समाज सर्वच प्रेम आहे. तर हा पाटील परिवार प्रत्येकाच्या सुखामध्ये सहभागी असतो, प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी असतो. त्यामुळे आज या परिवारावरती एवढ्या वस्तीवरती महाराज वेळात वेळ पडला आपण सर्वजण आलात, त्याबद्दल तुम्हा समस्त काळकऱ्यांचं, समस्त भजनी मंडळाचं, आपणा सर्वांचं त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं या सर्वांना धन्यवाद देतो. त्यात विशेष करून आज ज्यांनी आम्हाला घडवलं, पहिलं व्यासपीठ ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले आमचे साहेब समोर आहे त्या ठिकाणी समस्त वाडीकरांचा आमच्यावरती खूप उपकार आहे. अगदी चौपदार असो, मी असो, दोन्हीवाडीचा प्रत्येक कलाकार असो, वाडीचा कलाकार असो, या भागातला कुठलाही कलाकार असो, आपल्या कलाकाराला व्यासपीठ उपलब्ध व्हावं ही आपल्या समस्त वाडीकरांची असणारी इच्छा असते. आणि त्याच्या आम्हाला सपोर्टामुळे आज जी गोंडेवाडी वाडीकुर्ली झी टॉकीजचा प्रवास हा तुमच्यामुळे शक्य झाला. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला ठिकाणी पूर्ण आम्ही देतो. म्हणा पटकन म्हणा, शंकरच म्हणा पहिला तुका